झारानं पण माती खाल्ली, आपण कशाला खायचे? फार गर्दी बाई, नको. चल सरळ खायला जाऊ. आपण येडे आहोत मॉलमध्ये जाऊन महागाचे जे क्रॉप टॉप शूटिंग करतच राहणार आपण, आयुष्यात व्हिडिओ बनवत राहणार, पण उर्मिलाचं शॉपिंग थांबता कामा नये. मी खूप क्यूट दिसते ऑफकोर्स, कारण एवढा मेकअप केलेला आहे, छान कुरळे केस आहेत, एक मस्त क्रॉप टॉप टाकलेला टी शर्ट आणि ठरलेली एक जी जीन्स आहे. कोणाचा असतो हा युनिफॉर्म? कॉलेजच्या मुलींचा. त्यामुळे हे छानच आहे, पण हे बोरिंग आहे हो. काहीतरी वेगळं करायला पाहिजे ना. कॉलेजमध्येच आपल्याला जर असं छा गई असा जर लुक करायचा असेल तर आपल्याला वेगवेगळे लुक्स ट्राय करायला पाहिजेत. पण प्रॉब्लेम असा आहे, आणि त्याला प्रॉब्लेमच म्हणतात, कारण तिथे आपल्याला पैसे नसतात. त्याच्यामुळे आज आपण चक्क कॉलेजसाठीचे कमाल वेगवेगळे आउटफिट्स, तेही बजेटमध्ये. येस, आणि यासाठी मी चाललेले आहे चक्क माझ्याच कॉलेजच्या रस्त्यावरती, फर्ग्युसन कॉलेज परवडेबल विथ उर्मिलाच्या या भागामध्ये आपण कॉलेजसाठीचा कमाल अफोर्डेबल तरी सुद्धा वेगळा हटके एक लुक तयार करणार आहोत माझ्या कॉलेजच्या समोर. चला कॉलेजात. ओके, टॉप्स आहेत इथे मस्त मस्त. हो प्रिटी, हो मस्त. दादा याचे किती आहेत? खूपच क्यूट क्रॉप टॉप सारखं आहे आणि क्रोशा सारखं त्याचं विणकाम आहे, पण इट्स लाईक अ क्रॉप स्वेटर. थोडे कुर्ती सारखे, शॉर्ट कुर्ती तसे आहेत. ओ फ्लेअर आणि पेप्लम सारखं आहे, मस्त. वा, बॅक आणि मस्त. याची काय किंमत आहे? 350. थोडंसं शॉर्ट, छोट्या स्लीवचा किंवा स्लीवलेस असा आहे, पण हा टॉप सारखाच आहे, कुर्ती नाहीये. शॉर्ट कुर्तीज आहेत. हे कितीला आहे? 300 ला एक. 300. येस, मस्त व्हरायटी आहे आणि 300 मध्ये खूप छान प्रिंट आहे, मस्त आहे. बरं, फ्लेअर वाले पण येतात का? हो आहे ना, हे काय फ्लेअर वाले इथे लावले. अच्छा, ते फ्लेअर वाले आहेत, ते 350 आहेत आणि स्ट्रेट फिट 300. हा जो टिपिकल इंडियन प्रिंट पाहिजे होती तसे हे रंग आहेत. व्हेरी प्रिटी कलर, ब्युटिफुल कलर्स. याचे 3/4 स्लीव्ज आहेत का? शॉर्ट मध्ये का अशा नेक मध्ये? स्लीवलेस इथे. इथे हा प्रिंट पाहिजे, मस्त. ब्युटिफुल. याची काय किंमत आहे? 300. मस्त. शॉर्ट पाहिजे लो. हे असे खूप गर्दीवाले प्रिंट्स निवडायचे नाहीत, खूप गिचमिड दिसतात. हे नाजूक छान आहे, हे वारली पण छान आहे, पण हे असे स्टिचेस वाले खूप कॅमेरा समोर फोटोज मध्ये असे हलताना असे दिसतात. हे खूप डार्क आहेत, हे पण खूप असे इझी बिझी सारखे, ते डिझी करतात डोळ्यांना. हे छान आहे, मस्त व्हरायटी आहे यांच्याकडे. हा पण रंग खूप सुंदर आहे, ही प्रिंट पण खूप छान आहे. स्लीवलेस मध्ये सुरेख. अच्छा, हा स्लीवलेस नाही आहे, त्याला स्लीव्ज आहेत. काहीतरी वेगळं पण पाहिजे ना. हा असा जो फ्रॉक सारखा शॉर्ट आहे, तो शॉर्ट आहे, लॉंग आहे? पेप्लम शॉर्ट. हा माझ्या साईज मध्ये नाहीये ना? हा आहे, मिळेल? किती क्यूट आहे हे सगळं. हे असं खूप, आणि पेप्लममुळे ना पोट दिसत नाही, त्यामुळे सगळ्या बॉडी शेप्सना खूप छान. फक्त तुम्हाला स्लीवलेसची मात्र आवडत नसेल आणि तुम्हाला थोडंसं कॉन्फिडंट वाटत नसेल तर मात्र याच्यावरती खूप उत्तम उपाय म्हणजे प्रिंटेड शर्ट्स मिळतात किंवा प्लेन शर्ट्स मिळतात, व्हाईट शर्ट वगैरे. तो असा शर्ट टाकायचा आणि ओपन ठेवायचा, सो आपल्याला प्रिंट पण फ्लॉन्ट करता येते, पेप्लम पण दिसतं आणि हातही लपले जातात. खरं तर डायरेक्ट इथे स्लीव्जवाले पण आहेच. हे पण सुंदर आहे, ऑल्टरनेट. ची पण वेगळी गंमत आहे, हे मला खूप घ्यावं असं वाटतं याच्यात किंवा याच्यात. आल्या आल्याच मला हे जे मिळालेलं आहे कमीत कमी वेळेमध्ये आणि 300 आपल्या बजेटमध्ये पण बसतंय. अरे वा, मस्त मस्त. हे ऑनलाईन ऑर्डर करता येतं, इन्स्टावरती पण पेज आहे, कॉटन कुर्ती हब नावानं. वा, थँक्यू दादा. हे आत्ता बाजूला ठेवता येईल किंवा आहे, मला फक्त एकदा चक्कर मारून येऊ. बरं मला एक सांगा, हे कॉटन असल्यामुळे थोडं आकर्षणार ना धुतल्या? आपण नाही आकसत. हे 60-60 फॅब्रिक आहे, हे काता थ्रेड वगैरे म्हणून हा आकसणार. याला प्रपोर्शन जास्त असतं श्रिंकिंग. हे आकसतच नाही, झिरो श्रिंक फॅब्रिक असतं. प्री वॉश कॉटन पण म्हणतात काही जण. ओके. जे बुटिक्स मध्ये वापरलं जातं, जसे कॉटन विलेज म्हणा, मोरपंख म्हणा, हे ब्रँड्स वापरतात हे फॅब्रिक. ओके. हे फेड पण होत नाही. फेड नाही होत ना? त्याच्यामुळे हे वापरायला चांगलं. ओ गुड गुड, छान. एक चांगली गोष्ट अशी की हे हात लावल्यानंतर लगेच बघायचं की सी थ्रू नाहीये ना, कारण की मग ते वेगळे उद्योग होतात. कारण की एकतर हा इनकट आहे, स्लीवलेस आहे, पण तरी सुद्धा इनकट आहे, हा आत जाणार. त्याच्यामुळे परत एकदा आपल्याला जर स्लीप घालायची आहे वगैरे तर ते काही इनर किंवा स्लीप घालण्याची वगैरे काही गरज नाहीये.
बेसिकली, कारण की सी थ्रू नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट स्टॅपलेस ब्रा टाकून याच्यावरती हा छान दिसेल. आणि प्रिंट खूप छान आहे, जे आपल्याला सध्या जे इंडियन ट्युनिक टॉप्स आणि त्याच्यावरती सिल्वर ॲक्सेसरीज आणि जीन्स टाकली कॉलेजला जायचं, जस्ट शबनम किंवा बॅग किंवा पर्स सॅक टाकली तरी, तर तसा लुक जो मला तयार करायचा होता वेगळं काहीतरी, जस्ट कॉलेजचं टिपिकल क्रॉप टॉप आणि जीन्स सोडून, त्याच्यामध्ये बसतंय खरं तर. हे खूप सुंदर स्कर्ट आणि प्लाझो वगैरे कटवर्कची आहे, एक नंबर. याला इनर नाही आहे, आहे हाफ इनर आहे आणि त्याच्या खाली कटवर्कचा आहे. हा मस्त आहे, हा पण जाईल याच्यावरती, आपण करून बघूयात. नॉट बॅड, दिस इज सो प्रिटी. खूप आता त्याचा इंडियन बोहो असा अप्रतिम असा लुक आलाय याला. हे कितीला ताई? रस्त्यावरती बॉटम्स विकत घेताना काय बघायचं सांगते तुम्हाला. हातात घ्यायची पॅन्ट, जीन्स असू दे, पॅन्ट असू दे, ट्राउझर असू दे, वाटेल ते असू दे, ओके घ्यायचे. आता कंबर कसे चेक करायचे, खूप सिम्पल ओल्ड ट्रिक आहे. हे घ्यायचं, इथे पकडायचं, अजिबात ताणायचं नाही, काही नाही, कारण ताणायला आहे याच्यात छान आहे आणि याला स्पेशल नाडी पण आहे, पण ती कन्सिडर नाही करायची. बेसिक आपल्या साईजचं कसं ओळखायचं, घ्यायचं आणि अजिबात न ताणता आपल्या गळ्याचं जे माप असतं तेच आपल्या कमरेचं माप असतं. किती कमाल गोष्ट आहे ना ही. सेकंड, आता ह्याचा फ्लेअरच आहे त्यामुळे लगेचच कळतंय, पण हा आपल्या ह्याच्यावरती पडल्यानंतर इथे तो लागतोय का, ओके, हा पूर्ण तर भरपूर लागतोय. सो आपण लावलेल्या कापडाला हे जस्ट इथे इथली शिलाई पकडायची, हां, आपण जी बॉटम घातली असेल, आणि इथे 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 याची मध्ये शिलाई आहे, तिथपर्यंत तो जातोय का बघायचा. त्याच्या पुढेच गेलाय, याचा अर्थ हा जो लूजनेस आहे याच्यापेक्षा मोठा घोळ याचा होणार आहे, त्यामुळे हा किती फ्लेअर दिसणार. थोडक्यात माझ्या असं लक्षात आलं कसं दिसणार आहे. हा कटवरचा पलाझो, पण हा कटवरचा स्कर्ट सारखा लुक देणार आहे, आणि याचा फ्लेअर मांड्यांचा खूपच मोठा आहे. आता हाईट तर आपल्याला कळते, साईडला हाईट बघायची, इथे टच करायचं एक्झॅक्ट आपण जिथे लावलं, आणि एंड बघायचा परफेक्ट आहे त्याचा फॉल. उभी राहिल्यानंतर मी हिल्स घातल्यानंतर परफेक्ट टच होतं, असं जस्ट आपल्या पावलावरती इथे टच व्हायला, ओके, असं आमचं त्याला ड्रॉप होणं म्हणतात. त्यामुळे हे कळले नाही मला ते माझ्या मापाचं. रॅन्डम आत वेगळा पॅच हे का असेल, आणि हे इकडे नाहीये, कापड कमी पडलेलं आहे टेलर काकांना. हे काय ऍक्च्युली जाड आहे, छान आहे, डबल कापड आहे, लगेच कळत. याची क्वालिटी ऍक्च्युली चांगली आहे, हे डबल कापड आहे, सिंगल नाही आहे, त्यामुळे खूप छान आहे. शिलाई पण मस्त आहे, इथे मागे इलॅस्टिक आहे, आणि हा खूप जाड स्टाफ आहे ज्याच्यामुळे सपोर्ट खूप छान मिळतो. आणि व्ही नेक आहे, जे आपल्याला घ्यायचं नाही तेही छान छान दिसतंय. नेहमीप्रमाणे हे त्यांना द्यावं. भरपूर व्हरायटी आहे इथे, फ्लेअरवाले प्रिंट्स आहेत सुंदर सुंदर. इथे जे आपल्याला पाहिजे होतं ना थोडेसे पफ स्लीव्स तसे पण आहे, आणि सगळ्या सायझेसमध्ये आहेत. हे बघा, खूप डीप नेक नाही आहे, मॉडेस्ट आहे, त्याच्यानंतर पोट वगैरे सगळं लपणार आहे, खाली आपल्याला जीन्स किंवा ट्राउझर टाकता येणार आहे, फ्रेश कलर्स आहेत, आणि पफ स्लीव्स आहेत. सो प्रिटी, ब्युटिफुल. आपण थीम बदलायची का, उर्मिलाचे कपडे असं करायचं का, कॉलेजचे कपडे असं सोडून. खूप गोड, आईच्या गावात व्हाईट पण आहे, त्याच्यात कलर्स आहेत एक. नंतर शूटिंग करूयात, एक माझं बघूयात आधी, आपण माझी शॉपिंग करूयात, तुमचं नंतर. आपण येडे होत मॉलमध्ये जाऊन महागाचे जे क्रॉपटॉप, इथे इंडियनाइज्ड कॉटन क्रॉपटॉप यायला लागले इथं. अरे हे काय कटवर्क, आणि ते सुद्धा ह्याच्यासारखे कॉर्सेट सारखे क्रॉपटॉप्स आहेत. हे किती गोड दिसते. हा बघा मँगो कलर, अरे ह्याच्यावरती खाली जीन्स टाकली की हाही कॉलेज लुक होऊ शकतं, पण हे जरा अभ्यास करायला नको, लपडी करायला कॉलेजला येतात असेवाला लुक आहे हा. मी घालू शकते, माझं कॉलेज संपलेलं आहे करून. अरे हा पिंक बघा, हा पिंक बघा, हे दाखव रे, हा पिंक बघ. अरे वेड आहे हे वेड आहे, मिरर नाही आहे. आणि द गुड थिंग इज, एक त्याला का लिहिलंय याच्यात नाही मला नाही कळते. असं नाही लिहिलं तर चालेल, तुम्ही छान बनवताय, ओके, कारण हे 100% H&Mचं नाही आहे, तरी ते का लिहिलं आहे माहिती आहे. याची क्वालिटी सुंदर आहे, अस्तर आहे प्रॉपर कटवर्कला, इन्सीम आहे बरोबर, छान याला
मागे इलास्टिसिटी सुंदर आहे, कॉटन चांगल्या क्वालिटीचं कॉटन आहे कळत आहे, पूर्ण कवर होणार आहे. ओके, कॉर्सेटसारखा हा क्रॉप टॉप आणि हे टाईट पण छान आहे. हे खूप चीप नाही आहे, सिल्वर असून सुद्धा चांगल्या क्वालिटीचं आहे. दिस इज जेन्युअनली प्रिटी. शूटिंग करतच राहणार आपण आयुष्यात, व्हिडिओ बनवत राहणार, पण उर्मिलाचं शॉपिंग थांबता कामा नये. हे मी घेते. एक लुक तयार झालेला आहे. 1 मिनिट. महान स्टायलिस्ट ऑफ दिस वर्ल्ड. हे काय आपण सेल्फ मेड कॉर्ड सेट तयार केलेलं आहे आपण. एक इमॅजिनरी करण जोहरच्या चित्रपटांमध्ये एक वेगळीच कॉलेजेस असतात ना, तसं एक वेगळ्याच कॉलेजमध्ये सेक्सी कपडे घालून लोक शिकणं सोडून एक वेगळंच करत असतात. त्या कॉलेजसाठीचे परफेक्ट कपडे बघ. हे असलं घ्यायचं नाही, काय नाही घ्यायचं याचा व्हिडिओ जर केला मी. हे असल्या पॅन्टी, ह्या पॅन्टीज आहेत, याच्यात विचित्र शेप दिसतात, इथे चड्डीच्या रेषा दिसतात, ते वाईट आहे. असलं आपल्याला करायचं नाही आहे. हे छान आहे, हे छान आहे. कॉटन, लुक ॲट द फॅब्रिक. कापड, कापड आयुष्यात रिचनेस कसा कळतो. कापड छान छान, कापड कटवर्क असलेले, कॉटन, सिल्क्स, ब्लेंड जरी असला तरी खूप चांगला ब्लेंड. पण तुम्ही पॉलिस्टर जर ड्रेस घेणार असाल तर ऑफकोर्स तुम्हाला स्वस्त मिळणार आहे. पण रस्त्यावरती पण चांगले कॉटन्स मिळतात, ब्युटिफुल मोडाल कॉटन सुद्धा मिळतं. दादा गेलेत ते साधारण, त्यांनाही उकडतंय, खूप गरम होतंय. हां, याची काय किंमत आहे आणि याची सेम. मस्त आहे, सुंदर. मला आवडलेलं आहे की बॉटम्समध्ये इतकी व्हरायटी आलेली आहे फर्ग्युसन रोडला. हे ट्राउझर्सचं फॅब्रिक बरं नव्हे यार, स्ट्रेचेबिलिटी आहे, दॅट्स गुड, दॅट्स नाईस. हा छान आहे. फक्त हा हाय वेस्ट आहे का, गोष्टी हाय वेस्ट आहेत का, मिड वेस्ट आहेत का, लो वेस्ट आहेत कशा कळतात, चेनवरून. ओके, ही जी चेनची उंची आहे हे हाय वेस्ट आहे बरोबर, तर सेम उंची या चेनची पण आहे. याचा अर्थ ही पॅन्ट सुद्धा हाय वेस्ट आहे. लो वेस्ट पूर्वीच्या जीन्स यायच्या किंवा पॅन्ट्स यायच्या तुमच्या लक्षात असेल, त्याच्यात छोटी छोटीशी चेन असायची झिप अशी. ओके, आता ही आपल्याला आपल्या मापाची आहे की नाही बघू पटकन. बटन लावलेलं आहे, ताणलेलं नाही आणि बसतीये. फक्त मला तरी सुद्धा असं वाटतंय की टिपिकल कॉलेजचा लुक करायचा तर आपण डेनिम घेऊयात याच्यापेक्षा. डेनिम देखना था, स्ट्रेट फिट स्किनी. स्ट्रेट फिट, ब्राउन या ब्लॅक चलेगा, सब पे जाएगा. हा पण छान आहे, हा चालेल. येतोय, थोडी तरी स्ट्रेच पाहिजे. ऑफकोर्स उंची ऑल्टर करावी लागणार. ओके, आता गंमत अशी आहे की आयुष्यात आपल्याला एक छोटू असण्याचे वेगळे चॅलेंजेस म्हणजे उंची कमी करावी लागते, पण इट्स ओके. छानशी, जशी मी या जीन्सची पण केलेली आहे बाय द वे. सो ही वेस्ट साईडची जीन्स आहे, तर याची पण मी उंची कमी केली आहे आणि मस्त कम्फर्टेबल आहे. ब्राऊन आणि ब्लॅक जेव्हा घेतो ना आपण, तेव्हा जे इंडियन कुर्ती असतात ना टिपिकल, ज्या प्रिंटेड आपल्याला पाहिजेत, त्या ह्याच्यावरती खूप छान जाऊ शकतात. सो तो एक तो मस्त लुक तयार होईल. याच्यात अजून ब्लॅक पण आहे. याची काय किंमत आहे? 650. थोडं कमी करा ना. फिर लाइट ब्लू डार्क ब्लू मिलेगा. हा बघू बरं एकदा. ब्राऊन मस्त आहे, छान आहे. पोटाला कवर पण करतीये, कापड पण बरं वाटतंय. तो जीन्सवाला लुक नाही आहे येणार. खोटे पॉकेट्स का ज़ारा की कॉपी बनाएगा. झारानं पण माती खाल्ली, आपण कशाला खायचे. हां, याचं किती होणार दादा, करेक्ट सांग. और क्या चाहिए कि नहीं अभी ये, जैसे कि हाँ. स्कर्ट नहीं ना, नहीं ये इसका कितना होगा? 500 करा ना. 5 कम हो जाएगा क्योंकि ब्राउन कार्गो है. 5 करा. स्किनी जीन्स 500. तुम्ही सगळे इकडे येणार आहात की नाही याच्या नावाखाली? हे कुठला शॉप नंबर काय, कसं यायचं? कलेक्शन नाम. लवली कलेक्शन. ओके, छान आहे. याच्याकडे खूप चांगले चांगले ट्राउझर्स आहेत, टॉप्स आहेत आणि व्हरायटी ऑफ बॉटम्स आहेत कॉटनमध्ये वगैरे सुद्धा. येस, पैसे थँक्यू. बिल ले लो. हा परफेक्ट आहे. 300 ना, मस्त झालेलं आहे आपलं काम. टॉप 300 रुपयाला आणि जीन्स 500 रुपयाला. पण या लुकची सगळी गंमत जी आहे ना ती ॲक्सेसरीजमध्ये. त्यामुळे मला पटापट दागिने घ्यायचे, स्पेशली छोटेसे झुमकी आणि बांगड्या. चला पटकन बाहेर जाऊयात. इतकी एकाग्रता करावी लागते कारण चॉकलेट पान आहे माझ्यासमोर. पण तरीही तुम्ही नका तिकडे लगेच चॉकलेट पान बघायला जाऊ. फक्त व्हिडिओ बघतायत आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, काय चालवलंय तुम्ही, कसं तुम्हाला वाईट कसं नाही वाटत? इथे मी आकडा दाखवते कुठेतरी, थांबा म्हणजे तुम्हाला कळेल. फक्त व्ह्यूज वाढतात, येतात लोक, व्हिडिओ बघतात आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आपण आठवड्यातून 2दा येतो, मंगळवारी आणि शुक्रवारी, आणि त्याच्यामुळे तुम्ही आता मला सबस्क्राईब केलंच पाहिजे. तुमच्यासाठी छोटी गोष्ट, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
कितीला आहे दादा? दादा हे द्या. हे कितीला आहे? 250. नाही कमी करा ना. 150ला द्या ना. बांगड्या पण पाहिजेत. छानशा बांगड्या द्या ना. आणि वो छोटा दिखा दो एक बार दादा. दादा हे कितीला आहे? ये 180 का आता है. असले गोड आहेत का? खूप छान आहेत. आणि आपल्या कानातलं पण थोडं पांढरं आहे. खूप अति काळपट आणि ऑक्सिडाईज मला घ्यायचं नाही आहे. थोडंसं वेगळं. आपण लगेच बघूयात आपल्या टॉपला जातं का. नॉट बॅड. ब्युटिफुल. नाही हे खूप काळे आहेत. हो हे पण छान आहे. इव्हेंच्युअली याचं हेच होणार आहे. आपलं कानातलं बघूयात. कानातल्याला मॅच करूयात आपण. टॉप होईलच आपोआप. त्याचं किती झालंय? 400. करेक्ट करा ना. कमी करून लावले. 24 बँगल आहे. 180 आहे त्या 150 लावले. हो 200 म्हणाले याचे. 200 लावले. हे 200 आणि ह्याचे किती? 150. 300. 350. 350 होतात. देऊ? सुट्टे पैसे सोडायचे नाहीत. रिक्षाला लागतात. जीपे असतात तरी सुद्धा. आता इतकी गर्दी आहे. ओके फर्ग्युसन रोडला सतत गर्दी. स्ट्रीट शॉपिंग म्हणजे गर्दी. तर एकीला मी बोलताना ऐकलं की फार गर्दी बाई नको चल सरळ खायला जाऊ. हे मला इतकं आवडलंय ना. खड्ड्यात गेली शॉपिंग. पहिलं खायचं बघू. आणि मुली आणि चाट हा जो प्रकार आहे उच्च सो ट्रू. कारण मला इथून येताना सगळं असं भेळ पाणीपुरी असं छान छान वास येत होते. पण मी स्टिक राहिले. तुमच्यासाठी मी लुक कंप्लीट केलेला आहे. आता लवकरच तुम्हाला दाखवते कसं दिसणार आहे. इंस्टाग्रामवरती लय हवा होती ट्रेडिशनल कुर्त्यांची. वेगवेगळे लुक सगळीकडे व्हायरल होत होते. आपण युजली काही ट्रेंड बिंड फॉलो करत नाही. आपली वेगळी पर्सनल स्टाईल आहे. पण काय काय ट्रेंड असतात ना ते लय भारी असतात. ते म्हणजे आपल्या भारतीय पारंपरिक कुर्त्यांना डायरेक्ट खटाखट जीन्स बरोबर घालायचं आणि अतिशय सेक्सी दिसायचं. आपल्याकडे सिल्वर दागिने तर असतातच. इतक्या स्वस्तात मस्त हा लुक मला तयार करता आला आणि मला हा प्रचंड आवडलेला आहे. तुम्ही मला लगेचच लिप टिंट बद्दल विचारणार आहात. शून्य मेकअप केलेला आहे मी. फक्त आयब्रो पेन्सिल फिरवलेली NYXची आणि लिप टिंट जे आहे त्याची पण सगळ्या प्रॉडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच. दागिने तिथे रस्त्यावरती मिळालेले आहेत. लय आवडलेले. बांगड्या क्यूट सुंदरशी टिकली. तुम्ही लावली नाही लावली तरी चालेल. कॉलेजसाठीची शेंडी. 300 रुपयाचा कुर्ता. याच्यामध्ये सगळ्या बॉडी टाईपवरती सगळ्या रंगांवरती जाणारे अस्सल धम्म भारतीय रंगाचे कुर्ते होते. लॉंग स्लीव्ह शॉर्ट स्लीव्स फुल स्लीव्स. याच्यापेक्षा थोडेसे लॉंग कुर्ते पण होते आणि सगळे तुमच्या घरातल्या जीन्स बरोबर जातात. 500 रुपयाची जीन्स सुद्धा तुम्हाला महाग वाटत असेल अजिबात विकत घ्यायची गरज नाही. कोणत्याही रंगाची जीन्स ह्या वेगवेगळ्या कुर्त्यांवरती जाते. कारण की आपले जे भारतीय रंग असतात पिवळा जांभळा लाल तांबूस असा मरून वगैरे रंग त्याच्यावरती कुठची पण फिक्कट ब्लू जीन्स ब्लॅक जीन्स ब्राऊन जीन्स सगळंच जातं. पण मला संपूर्ण लुक तयार करायचा होता. त्याच्यामुळे सध्याची इन आहे 6 पॉकेट्स आणि कार्गो सिल्लय ट्रेंड आहे. तर ते मी विकत घेण्याचा प्रयत्न केला. ऑफकोर्स आपल्याला उंचीप्रमाणे आयुष्यात ऑल्टरेशन करावंच लागतं. त्याचे 40 रुपये मला पकडावे लागणारच आहेत. आणि ते म्हणजे आता ते करता आलेलं नाही. वेळ नव्हता. त्याच्यामुळे फक्त फोल्ड केलेले आहेत. पांढरे सँडल्स टाकलेले आहेत छोटेसे. तुम्ही कोणतेही ओपन टो सँडल्स याच्यावरती खूप सुंदर दिसतात. त्यामुळे अशा बांगड्या टिकली आणि हे इंडो वेस्टर्नचं फ्युजन इतकं गोड आहे. लय आवडलेलं आहे मला. परवडेबल विथ उर्मिलामध्ये अजून कोणत्या रस्त्यावरती जाऊन मी शॉपिंग करावी. अजून मला चॅलेंजिंग वेगवेगळे अतिशय अवघड लुक्स कमेंट्समध्ये सजेस्ट करा. म्हणजे मी तेच सगळे अतिशय महागाचे लुक्स पण स्वस्तात रस्त्यावरच्या शॉपिंगमध्ये मी तयार करून तुम्हाला दाखवेन. तुम्हाला पण नवीन नवीन दुकानं पत्ते शॉपिंगचे मस्त मस्त ठिकाणं कळतील. सगळ्याच्या लिंका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं पावसाळी हवाय. आता पावसाळा सुरू होणार आहे. लगेच सर्दी पडसं इतर सगळीकडे दिसायला लागलेलं आहे. ते तुम्हाला होऊ नये यासाठी डायरेक्ट ENT सर्जनला बाई मुद्द्यावर यामध्ये आपण बोलवलेलं आहे. या एपिसोड नंतर तो एपिसोड नक्की बघा. सर्दी आपल्याला का होते. तोपर्यंत बाय. थँक्यू. आय लव्ह यू.